नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024. आज यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता. तर आज 11 ऑगस्टला या ठिकाणी ग्राउंड झाला आहे. तर या विद्यार्थ्यांचा बॅच नंबर 5 मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड झालेला आहे. तर या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा संपूर्ण अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की या विद्यार्थ्यांच्या एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी काय टायमिंग होता आणि काय काय या ठिकाणी प्रोसेस आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे या ठिकाणी भरती झाली, ग्राउंड वगैरे कसे, ग्राउंडचं कंडिशन कशी आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आलाय हे सांगा. आम्ही परभणी जिल्ह्यातून आलो. आणि म्हणजे परभणी जिल्ह्यातून आले की कोणत्या गावातून आलेले? पोखरी नर्सिंग. तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाइम होता, तर किती वाजता मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली त्यांनी? 8:30. आणि जेव्हा गेटच्या अंदर एंट्री झाली तर त्यावेळेस कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागले होते? ॲडमिट कार्ड आणि आधार कार्ड. बस दोनच डॉक्युमेंट, फोटो वगैरे? फोटो वगैरे काही नाही. बस. तर जेव्हा एंट्रीचा जो टाईम असतो तर 8 वाजता जे या ठिकाणी एंट्री होत आहे आणि फक्त हॉल तिकीट झाला, आधार कार्ड झालं, तर एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे. आणि तुम्हाला भरतीला येताना एक दिवस अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येत आहे, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी सुरुवात होत आहे. तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर काय काय प्रोसेस त्या ठिकाणी होती? प्रोसेस काय नाही, डॉक्युमेंट चेक केली सगळ्यांना. 100-100ची लाईन हे तयार केली. सगळ्यात अगोदर हाईट घेतली म्हणते ना? हां, हाईट घेतली, मध्ये घेतली. पहिले 100-100ची कॉलम केली, मध्ये हाईट घेतली. मग जे हाईट मध्ये कट झाले त्यांची मग शेवटी रनिंग घेतली. मग ज्याची हाईट भरली त्यांना समोर हे केलं. मग त्यांची वेगळी बॅच केली 100-100ची, जे ज्यांची उंची बसली नाही त्यांची. आणि हे झाल्यानंतर किती वेळपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं ग्राउंडच्या अंदर? ग्राउंडच्या अंदर अर्धा-पाऊण तास, जास्त नाही. म्हणजे 12 वाजेपर्यंत बसून ठेवलं जातं. 12 वाजेपर्यंत म्हणजे काही प्रोसेस, म्हणजे काही त्या ठिकाणी काही प्रोसेस होता की बसून ठेवलं जात आहे? ॲडमिट कार्ड वगैरे स्कॅन करतायत. 12 वाजलं. आणि बॅच नंबर 5 मध्ये तुमच्या जेव्हा जे 100 विद्यार्थी होते, तर कशा प्रकारे 10-10चे मुलं ते ट्रॅकवर सोडत आहे काय? 10-10चे म्हणजे असे जेव्हा 1600 स्टार्ट होते तर 10-10 मुलं असे ट्रॅकवर घेत आहे? नाही, हो तसेच 10. आणि जर समजा मागून जर कोणी डिसिप्लिन मोडली तर त्यांना काही पल्ला वगैरे डायरेक्ट बाहेर काढत आहे. आणि आर्मीवाल्यांचा काय त्या ठिकाणी बिलू आहे, म्हणजे मारत आहे की काय त्या ठिकाणी त्यांचं हे म्हणजे मोटिवेशन वगैरे करत आहे का? हां, थोडंसं मोटिवेशन करत आहेत. पहिले ते सांगत आहेत काय नाही, जीवापेक्षा काही मोठं नाही. जर तुम्हाला दम आला, काही दुखत असेल तर थांबा म्हणले. आणि जेव्हा एंट्रीचा टाईम 8 वाजता होता आणि तुमचं 1600 मीटर रनिंग किती वाजता स्टार्ट झालं होतं? आमचं 12-12:30ला. आणि ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले तुमच्या बॅचमध्ये? आमच्या बॅचमध्ये 8. आणि सेकंड ग्रुपचे किती घेतले होते? म्हणजे टोटल 22 मुलं घेतले. टोटल 22. तर बॅच नंबर 5 मध्ये जे ॲक्सिलेंटचे 8 घेतले होते आणि बाकी सेकंड ग्रुप, तर टोटल 25 मुलं घेतले होते. 100 मुलं सोडले आणि 100 पैकी 25 मुलं घेतले. आणि 1600 मीटर रनिंगचा टायमिंग काय चालू होता ॲक्सिलेंटसाठी? 5:30. आणि सेकंड ग्रुपसाठी 5:45. आणि ग्राउंड कसं आहे तिथलं? ग्राउंड खूप हे आहे, चिखल आहे. म्हणजे प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे आता जे विद्यार्थी उद्या ग्राउंड देण्यासाठी येणार आहे त्यांना काय तुम्ही संदेश देणार आहे की बुटानं धावायचा की बिन बुटानं धावायचा? जर पाऊस नसला तर मग बुट घालू शकतात, आणि जर नसला म्हणजे पाऊस असला तर मग बिना बुटाचंच पळावं लागणार. तर अशा प्रकारच्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड झालं. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्या इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.